8 फेब्रुवारी जया एकादशी. एक गोष्ट कराच. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो 8 फेब्रुवारीला आहे जया एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी, आपल्या आर्थिक समस्या दूर व्हावा यासाठी, आपल्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी काही उपाय करायला सांगितले जातात. आता सगळे उपाय तुम्हाला करायला नाही जमले, यातला एक उपाय जरी तुम्हाला केला तरी सुद्धा तुमच्या जीवनात सकारात्मक आल्यावर शिवाय राहत नाही. पण कोणता आहे तो उपाय, कसा करायचा, कधी करायचा, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की करा. आणि या जया एकादशीलाच भीष्म एकादशी असा सुद्धा म्हणतात. मित्रांनो, जया एकादशीचे महत्त्व श्रीकृष्णाने युधिष्ठिरला समजावले होते. या एकादशीमुळे मन आणि शरीर एकाग्र होते. जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतूनही मुक्तता मिळते. सगळ्यात महत्त्वाचं मनशांती मिळते. या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते अशी ही श्रद्धा आहे. या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची पूजा केली जाते. हे व्रत अतिशय पुण्यदायी मानले जाते. असं म्हटलं जातं की या व्रतामुळे भूत पिशाच यासारखे योनीतूनही मुक्तता मिळते. आता अगदीच तुम्हाला व्रत करायला जमलं नाही तरी 3 गोष्ट अशा आहेत ज्या तुम्ही करू शकता, ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. जया एकादशीचे व्रत केल्यामुळे धनसंपत्ती वाढ होते आणि आपल्याला दैनंदिन कार्यातही यश प्राप्त होते. तेच काम या 3 गोष्टींनी सुद्धा होणार आहे. कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी? त्यात सगळ्यात पहिली गोष्ट आहे 3 प्रकार झाड आहेत. त्यापैकी कुठलेही एक झाड जया एकादशीला तुम्ही लावा. जया एकादशीलाच दिवशी आपल्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये 3 झाड किंवा 3 रोप अशी आहेत जी आवर्जून लावायला हवीत. 3 लावायला जमली नाही तरी कमीत कमी एक तरी लावा. आणि ती 3 रोपं म्हणजेच तुळशीचं रोप, झेंडूचं फुलांचे रोप आणि आवळ्यांचे रोप. आता यापैकी तुळशीचे रोप अर्थात तुमच्याकडे असणारा, ज्यांच्याकडे ते नसेल आणि ज्यांना ते लावायचे ते या जया एकादशीला 1 फेब्रुवारीला लावू शकता. जया एकादशीला तुळशीचे रोप लावणे अतिशय शुभ मानले जाते. तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि म्हणूनच तिला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. जया एकादशीला जर तुळशीचे रोप घरात लावलं तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. आता जर तुमच्याकडे तुळस आधीच लावलेली असेल तर तुम्ही झेंडूच्या फुलांचे रोप लावू शकतो. झेंडूच्या फुलांचे झाडसुद्धा अत्यंत पवित्र मानले गेले असून तर झेंडूचे फूल प्रत्येक शुभ कार्यात आपण वापरतो. धार्मिक ग्रंथानुसार आवळा वनस्पतीमध्ये सुद्धा भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो. त्यामुळेच जया एकादशीच्या दिवशी तुम्ही आवळ्याचे रोपसुद्धा घरी लावू शकता. आता बघूया की आर्थिक संकटातून मुक्तीसाठी तुम्हाला काय उपाय करायचे. पिंपळाच्या पानांना भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करायला पिंपळाच्या पानावर 12 संपूर्ण बदाम ठेवा आणि ते भगवान श्री विष्णूंना अर्पण करा. यानंतर हे बदाम कपड्यामध्ये बांधून घरात कुठेतरी लपवून ठेवा. यामुळे धनसंपत्तीत वाढ होते असं म्हटलं जातं. सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे हे काही करायचं नसेल तर जपमाळा हातामध्ये घ्या. ओम जगदीश्वराय नमो नमः या मंत्राचा जप करा. 108 वेळा करू शकता. अगदीच काही करायला नाही जमलं तर जया एकादशीला व्रताच्या पौराणिक कथा वाचा आणि किंवा या कथेचा महत्त्व इतकं आहे की कथा वाचली किंवा ऐकली तरच व्रतांची पूर्ण फळे मिळतात असं म्हटलं जातं. ही कथा आम्ही आमच्या इझी लाईफ सोल्युशन चॅनलवर सुद्धा टाकणार आहोत, ती नक्की ऐका. तिसरी आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे शास्त्रानुसार जया एकादशीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरीब व गरजू व्यक्तींना दान करा. विशेषतः पिवळ्या रंगाचे कपडे, अन्न, पिवळ्या रंगाच्या जीवनावश्यक वस्तू गरिबांना दान द्या. यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. एकादशीच्या दिवशी घरामध्ये किंवा घराच्या छतावर पिवळा ध्वज लावणं सुद्धा शुभ मानलं जातं. तुम्हाला हे सगळंच नाही जमलं, यातील एखादी गोष्ट जरी तुम्हाला जमली तरीसुद्धा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. फक्त जे कराल त्यामध्ये श्रद्धा मात्र हवी. भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरला सांगितलं की एका इंद्राच्या सभेत उत्सव चालू होता. उत्सवामध्ये देवगण, संत, दिव्य पुरुष सर्व उपस्थित होते. त्यावेळी गंधर्व गाणी म्हणत होती आणि गंधर्व कन्या नृत्य करत होती. याच गंधर्वामध्ये मल्यवान नावाचा एक गंधर्वही होता. तो अतिशय सुरेल गात होता. त्याचा स्वर जितका मधुर होता तितकं सुंदर त्याचं रूप होतं. दुसरीकडे गंधर्व मुलीमध्ये पुष्पवृत्ती नावाची एक सुंदर नर्तिका होती. ही पुष्पवती मल्यवान गंधर्वावर मोहित झाली आणि त्यांच्याकडे पाहून नृत्य करू लागली. त्याला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागली. पुष्पवतीचे सौंदर्य पाहून मल्यवान सुद्धा मोहित झाला. ते एकमेकांमध्ये इतके हरवले की त्यांना सभेचाही विसर पडला. त्यांचं भान हरपलं आणि परिणामस्वरूप हे दोघेही ताल आणि लयपासून भरकटले. ते सादर करत असलेल्या त्यांच्या कलेवरनं त्यांचे लक्ष विचलित झालं. देवराज इंद्र त्यांच्या या कृत्याने संतापला. देवराज इंद्राने त्यांना शाप दिला की तुम्ही स्वर्गापासून वंचित व्हाल आणि मृत्यू लोकांमध्ये पिशाच्यासारखी जीवन जगाल. शापाच्या प्रभावाने ते दोघेही पिशाच्य योनीत गेले आणि तिथे त्रास भोगू लागले. पिशाची योनीतून जीवन वेदनादायक होते.
दोघेही खूप दुःखी होते. एकेकाळी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी होता. दिवसभरात दोघांनी एकदाच फळ खाल्ली. त्यांनी दोघांनाही स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप होत होता. रात्री देवाची प्रार्थना करत दोघांनीही आपल्या कृत्याची क्षमा मागितली. त्यानंतर थंडीमुळे सकाळपर्यंत दोघांची मृत्यू झाला. नकळत पण त्यांनी एकादशीचे व्रत केले होते आणि त्यांच्या एकादशी व्रताच्या प्रभावाने ते दोघेही प्रेत योनीतून मुक्त झाले आणि पुन्हा स्वर्गात पोहोचले. जया एकादशी हे व्रत पुण्यकारक आहे. या दिवशी भक्तिभावाने व्रत करणाऱ्या व्यक्तीला भूतपिशाच यासारख्या योनीमध्ये जाण्याची भीती राहत नाही. मग आता हे पुण्यदायी जया एकादशीचे व्रत कसं करावं? या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते. या व्रताची उपासना करण्याची पद्धत यावेळी आहे. जया एकादशीच्या व्रतासाठी उपासकाने उपवासाचे 1 दिवस आधी सात्विक अन्न घ्यावे. व्रत संयम ठेवून ब्रह्मचार्य पाळावे. एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठून स्नान करून धूप दीप फळे पंचामृत इत्यादी अर्पण करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी. रात्री जागरण करून श्रीहरिनामाचा जप करावा. द्वादशीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करून दानदक्षिणा देऊन व्रत सोडावं. यामुळे मोठ्या पुण्याची प्राप्ती होते. आणि त्याचबरोबर या एकादशींचे व्रत करत असताना व्रतकथासुद्धा नक्की ऐकावी. मंडळी, लवकरच महाशिवरात्री येत आहे. 26 फेब्रुवारी 2025ला असणारे महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे काय करू नये, या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजन करण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, कोणत्या प्रहारामध्ये शिवपूजन केले असता लाभ होतो कळेल. तुम्ही एकादशीचे व्रत करता का महाशिवरात्रीचे व्रत करता का, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयावर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यासारख्या विषयावरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इझी लाईफ सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.